ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर, ललिता पेंढारकर म्हणून आहेत, त्या काकूंनी हा अनुभव शेअर केलेला आहे आणि आधी ज्यांनी कॉल केलेले होते अनुभवांसाठी, तर त्यांना तर मी कॉलच केले नाही। हे नवीनच 10 येऊन अनुभव आलेले आहेत आणि त्यांना रिटर्न कॉलच करायचं झालेलं नाही, ज्यांचे रिसीव केले नव्हते आधी, तर त्याबद्दल सॉरी। हे 5-6 अनुभव झाले की मी ज्यांचे आधी कॉल आलेले होते ना, त्यांना मी रिटर्न कॉल करेन। आणि आणखी एक सबस्क्रायबर आहेत ज्या मिरजेहून आलेल्या होत्या, रुपालीताई म्हणून, त्या मिरजेहून आलेल्या होत्या। मला खरंच खूप भारी वाटलं, पण मला म्हणजे कसं तरी पण झालं, त्या माझा वाढदिवस आहे असं समजून आलेलं होतं। कुणी चुकीची इन्फॉर्मेशन दिली का, तर बरेच जे लोक आहेत ते ओळखीचे लोक व्हिडिओ बघणारे आहेत, तर असं कुणीतरी चुकीचं त्यांना सांगितलं। माझा आत्ता वाढदिवस नाही, त्यांना असं वाटलं माझा 19 एप्रिलला वाढदिवस आहे आणि त्या गिफ्ट वगैरे मला घेऊन आलेल्या। मला इतकं कसं तरी झालं आणि थँक्यू रुपालीताई। मी व्हिडिओमध्ये त्यांना घेऊया म्हणून हे करत होते, पण त्या नाही बोलल्या, नको व्हिडिओ वगैरे नको असं बोलल्या। मला कसं तरी झालं फार, म्हणजे वाढदिवस नाही आहे आणि त्या आल्या। आणि ॲक्च्युली आपण तसं काहीतरी असेल तर म्हणजे आपण काहीतरी हे करतोय, म्हणजे तयारीत असतोय वगैरे, कोणी येईल आपल्याला विश करायला वगैरे। तसं तर मला कोणी येत नाही विश करायला, पण कोणतरी येईल वगैरे म्हणून आपण काहीतरी घरी आणून वगैरे ठेवलेलं असतं, तसं पण काही हे नव्हतं आणि त्या अचानक आल्या। मला इतकं कसं तरी झालं आणि त्यांनी खूप मस्त गिफ्ट माझ्यासाठी घेऊन आलेल्या होत्या। खरंच खूप खूप थँक्यू रुपालीताई। आणि 28 मेला म्हटलं माझा वाढदिवस असतोय, ताई आत्ता नाही आहे म्हटल्यानंतर त्यांना पण कसं तरी झालं। कुणी चुकीची इन्फॉर्मेशन दिली मला माहिती नाही, त्या म्हणजे मिरजेचेच आहेत, त्यामुळं जवळच असल्यामुळं कुणीतरी ओळखीच्यांनीच त्यांना सांगितलेलं आहे। मी बोलले तरी कुणी सांगितले, तर त्या बोलल्या की नाही असू दे, राहू दे। तर 28 मेला वाढदिवस असते माझा, आधेमध्ये कुणी काही चुकीची इन्फॉर्मेशन कोणाला काही देऊ नका। बिचारे एवढ्या लांबून आल्यात आणि म्हणजे त्यांचे काय ते आपण म्हणतोय उन्हाळी काम असतं ना, ते काय कुरवड्या पापड्या घालायचं, ते माझं मी पीठ हे करून ठेवून मी आले म्हटल्या, म्हणजे ते घालून ते वाळवायला ठेवून मी आले म्हटल्या। मला इतकं कसं तरी झालं ते। तर तुम्ही व्हिडिओ बघताय, त्याच्यानंतर श्रद्धा वाढते, आईंच्या आपण जवळ येतो, ह्या गोष्टीच माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि मोठ्या आहेत। आईंनी हे काम दिलेलं आहे, ते करायला लागलेले, त्यात काही मी मोठं काय करते असं काही नाही आहे। तर फक्त आईंच्या मार्गात सगळेजण जास्तीत जास्त येऊन जास्तीत जास्त सेवा घडावी। आणि रुपालीताई आईंच्या मार्गातल्या सुद्धा नाही आहेत, तरीसुद्धा म्हणजे ते त्या व्हिडिओ बघून त्यांना खूप चांगलं वाटलं आणि त्या आलेल्या होत्या। जसं मी व्हिडिओ बघायला लागले तसं मी मंदिरला वगैरे सुद्धा जाऊन आले आणि मला खूप, मी आधी आईंच्या मार्गातली तर नव्हतेच म्हटल्या, पण ह्या 2-3 महिन्यात तुमचे व्हिडिओ बघून मला खूप भारी वाटायला लागलं। मी आता थोडं करायला लागले म्हटल्या, खूप जास्त काही नाही, पण बालोपासना वगैरे करायला लागलेले आहे। मी म्हटलं नामस्मरण पण वाढवा, नामस्मरणावर खूप जास्त भर द्या, हे बोलले मी त्यांना। तसं तर आपणच काही नाही आहे आणि आपण दुसऱ्यांना सांगायचं असं ते बरोबर नाही वाटत, पण आज इतके जे अनुभव येतात आणि आपण थोडंफार करतोय, तर एवढे वर्ष थोडंफार, मी काय खूप जास्त करते असं मी म्हणणार नाही, पण जे थोडंफार करतोय आपण, तर ते पोचावं म्हणून मी बोलले की नामस्मरण पण वाढवा तुमचं। तर त्या हां बोलल्या आणि मला खरंच खूप हे वाटत होतं की त्यांना व्हिडिओमध्ये घ्यावं, तर त्या तयारच होत नव्हत्या। मी किती कन्व्हिन्स केलं त्यांना की व्हिडिओ करूया आपण थोडा छोटा, आणि त्यांनी जे गिफ्ट आणलेलं आहे ते 28 मेलाच मी ते सगळ्यांना दाखवेन। खूप मस्त, मला खूप भारी वाटलं त्यांचं गिफ्ट। तर थँक्यू रुपालीताई परत एकदा। आणि आता अनुभवाकडे येते। ललिताताई म्हणत होत्या की
गेली 16 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि 16 वर्षात तुम्हाला एक दिवस मी कधी खंड केला आहे सेवेमध्ये असं मला आठवत नाही म्हणतात त्या. म्हणजे अडचण असू दे, काही कुणी गेलेलं वगैरे असू दे, काही असू दे, सेवेमध्ये कधीही ह्या 16 वर्षात एक 2-3 महिने ते तर खूपच झालं म्हणतात. 2-3 आठवडेसुद्धा कधी माझ्या सेवेत खंड आईंनी करून घेतलेला नाही. इतकी कंटिन्यू सेवा माझ्याकडनं आईंनी करून घेतलेली आहे म्हणतात त्या. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. 16 वर्ष अगदी थोडासाही कुठं ना कुठं थोडा ना थोडा आपल्यात खंड पडतोय सेवेमध्ये, पण कधीच माझा खंड पडलेला नाही म्हणतात. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्या म्हणत होत्या, ज्यावेळेला 16 वर्षापूर्वी म्हणजे त्यांचं वय आता त्या काय बोलल्या 48-49 काहीतरी वय आहे असं बोलल्या. नाही 49 बहुतेक काहीतरी असू दे, पण असं काहीतरी वय आहे असं त्या बोलल्या. त्यांनी सांगितलं वय. तर त्या म्हटल्या 16 वर्षापूर्वी मी त्या म्हणतात 32 का 33 वर्षाचं मी वय असं लिहून घेत नाही मी, ते लक्षात राहत नाही एकदम. तर त्या बोलल्या त्या म्हणजे 30च्या पुढचंच त्यांनी सांगितलं. तर त्या वयात मी आईंच्या मार्गात आलेले होते म्हणल्या. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला लग्न खूप लवकर व्हायची म्हणतात आणि माझं लग्न ठरत नव्हतं. तर जे पण येईल, माझ्या तिघी बहिणी होत्या म्हणल्या, म्हणजे मला धरून तिघी बहिणी आम्ही होतो म्हणल्या. तर माझं लग्न ठरत नव्हतं. माझ्यापेक्षा छोट्या बहिणींचं मला बघायला आलेत की ते माझ्यापेक्षा छोटी बहिणीलाच पसंत करायचे म्हणल्या. ती जर समजा दिसली तर. माझं लग्नच ठरत नव्हतं म्हणल्या. बाबांना आमच्या खूप काळजी वाटायची. आई एवढी काळजी करायची नाही, तेवढं जास्त बाबा काळजी करायचे म्हणले की या पोरगीचं लग्नच ठरत नाही म्हणून. आणि असं वाटायचं की आपलं लग्न तर होतंय का नाही, का तर त्यावेळेला खूप लवकर लग्न व्हायची म्हणल्या. आणि आमच्यात डिफरन्स पण खूप जास्त होता म्हणल्या बहिणींमध्ये. म्हणजे माझ्यापेक्षा 4-4 वर्षानं लहान होती माझी दुसरी बहीण म्हणल्या. 4 वर्षानं लहान होती आणि त्याच्यानंतर तिच्यात पण 2-3 वर्षाचा 3 का 4 वर्षाचा गॅप होता छोट्या बहिणीत. तर असं गॅप होता खूप जास्त. आणि तर ललिताताई म्हणतात, ज्यावेळेला माझी तिशी उलटून गेली त्यावेळेला आईला त्यानं वाटायला लागलं की छोट्या मुलींना जरी स्थळं पसंत केली तर त्यांचं तरी होऊन जाऊ दे, हिचं ठरत नाही ते नाही, निदान त्या तर पोरींची वयात लग्न होऊ देत, असं आईला वाटायला लागलं म्हणल्या. आणि त्या काळात सुद्धा बाबांनी शिकवलं आम्हाला खूप चांगलं म्हणल्या त्या. तर बहिणीला ज्यावेळेला पसंत केलं, मला एक स्थळ आलेलं होतं आणि ते बहिणीला पसंत केलं त्यांनी. तर स्थळ खूप चांगलं होतं. मग आईला असं वाटायला लागलं, जाऊ दे एका तर पोरगीचं चांगलं होऊ दे. पण ते मनाला कुठंतरी माझ्या लागलेलं होतं म्हणल्या. मला खूप वाईट वाटायला लागलं होतं, का तर मला आवडलेलं होतं. ज्यावेळेला ते बघून गेले त्यावेळेला मला पण खूप आवडलेला होता तो मुलगा. आणि मेन आई बोललेली होती की झालं तर बरं आहे, हे खूप चांगलं स्थळ आहे, असं आई बोललेली होती म्हणल्या. आणि झालं असं म्हणल्या की त्यांनी एक 8 दिवस काही निरोप कळवलेला नव्हता आणि 8व्या आणि 9व्या दिवशी त्यांचा निरोप आला आणि आम्हाला छोटी मुलगी पसंत आहे म्हणून. आणि हे फार विचित्र आहे खरं तर. पण असं झालं की मनाला खूप लागतंय म्हटल्या त्या. आणि मला असं लिटरली असं झालं, अक्षरशः माझ्या डोळ्यातून धाराच लागल्या म्हटल्या त्या. ते तसं त्यांनी हे केल्यानंतर खूप रडले मी. आणि आईला म्हणजे स्थळं नाकारत होती मला, मी मोठी होते, स्थळं नाकारत होती म्हटल्यावर आईला वगैरे वाटायला लागलं की जाऊ दे बाबा, कुठल्या तरी एखाद्या तरी मुलीचं होऊ दे आणि एवढं चांगलं स्थळ का नाकारायचं वगैरे. तर आणि शिक्षणं पण बऱ्यापैकी केलेली होती वगैरे. तर बाबा नको बोलत होते, तिच्या मनात आहे आणि त्यांनी तिला नकार कळवल्याने आपल्या दुसरी मुलगी आपण देणं नको ते आपल्याला काय तसलं. तर आई बोलली, असू दे, कुठली तरी मुलगी चांगली चांगलं होतं आहे ना तिचं. आणि ती काय आता बाबा बरेच वर्ष ओळखीच्या आहेत तिच्या वगैरे, असं आहे का, काय एका दिवसात काय प्रेम होतं आहे का वगैरे, असं आईचं मत. आणि मग ते लग्न झालं आणि मला इतकं खरं त्यावेळेला त्या म्हणतात, मला इतकं वाईट वाटत होतं त्या लग्नात म्हणल्या. म्हणजे बहिणीचं लग्न आहे, आपण लग्नात असणार आणि आपल्याला बघायला आलेले आहेत. आणि तो आईचा निर्णय मला खरं तर रुचला पण नव्हता म्हणल्या.
आणि बहीण पण माझी तयार नव्हती. उगीच मी बोलणार नाही म्हटलं, तिचा काही दोष नव्हता. बहीण पण म्हणत होती, ताईला त्यांनी बघायला आलेत आणि डायरेक्ट मला पसंत करायला लागलेत, तर तसं नको आहे मला, नाही करायचं मला. तर आईचा आमच्या खूप हट्ट, की एवढं चांगलं स्थळ आणि नाही हे करायचं, सोडायचं नाही आता, खूप स्थळं घालवली आपण. आणि ते लग्न आणि त्या लग्नात मी इतकं मला असं वाटत होतं, की अरे आपण थांबू नये इथं. असं झालेलं होतं म्हणलं त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर म्हणतात की जवळ-जवळ 6 वर्ष झाली म्हणतात, त्या माझं लग्न तरीसुद्धा ठरत नव्हतं. खूप वेळानं माझं लग्न झालं म्हणतात त्या. तर एक वर्ष असं झालेलं म्हणतात, माझी म्हणजे मामाची मुलगी जी आहे, मामाच्या मुलगी सुट्टीला आलेली होती आणि तिच्याबरोबर तिची मैत्रीण आलेली होती. मामाच्या मुलीची मैत्रीण आलेली होती सुट्टीला आमच्या घरी. आणि त्या ज्यावेळेला आलेल्या होत्या, त्यावेळेला म्हणजे त्या फक्त 2-3 दिवसासाठी आलेल्या होत्या म्हणल्या. त्यांचं शाळेचं पण काम होतं त्यामुळं. माझ्या दुसऱ्या पण बहिणीचं लग्न झालेलं. छोट्या बहिणीचं सगळ्यात छोटी होती, तिचं पण लग्न झालेलं. फक्त मी एकटीच राहिलेले होते म्हणल्या. लग्न न करता. तर त्या म्हणतात, की ज्यावेळेला लग्न ठरत नव्हतं वगैरे आणि घरातले ना असं हे करायचे, म्हणजे हिनं खूप मोठा गुन्हा केलाय काय, असं कुठेतरी पाहुणे वगैरे येणारे, जाणारे ते असं हे करायचे. आई-वडील काळजी करतात, पण बाहेरचे येणारे जे टोमणे मारतात ना, तर ते त्याच्यामुळं खूप कुठेतरी आपण खचलो जातोय असं त्या म्हणतात. आणि मग म्हटलं, ज्यावेळेला त्या दोघी आलेल्या होत्या आमच्या घरी, मामाची मुलगी आणि तिची मैत्रीण आलेल्या होत्या. 2-3 दिवसासाठी त्या राहणार होत्या. तर त्यावेळेला तिच्या बोलण्यातून कळलं, तिच्या म्हणजे मामाच्या मुलीच्या मैत्रिणीच्या बोलण्यातून कळलं, की ती आईंच्या मार्गातली आहे. आणि तिनं खूप म्हणजे मला अगदी ह्यानं सांगितलं, की "ताई अहो तुम्ही टेन्शन", म्हणजे ते त्यावेळेला पण असंच घरात थोडंफार विषय वगैरे झालेले ते तिनं ऐकले. आणि त्या म्हटल्या, "ताई तुम्ही तुमचं लग्न ठरत नाही आहे, तर तुम्ही मी सांगेल ते कराल का?" तिला पण जास्त माहीत नव्हतं. ती नुकतीच 2-2.5 वर्ष आईंचं करायला लागलेली होती. तर तिला खूप जास्त माहिती नव्हतं म्हणलं आईंचं. तर खरं ती बोलली, की "ताई मी सांगेल तसं कराल का तुम्ही?" आणि तुम्हाला काय सांगू, माझ्या चुलत बहिणीला पण बरेच दिवस स्थळ कुठलं पसंत करत नव्हतं आणि तिचं लग्न ठरलं. आईंचं करायला लागल्यापासून लगेच 4 महिन्यात तिचं लग्न ठरलं. असं ती बोलली म्हणल्या. तर मी बोलले, "होय का? आणि काय आहे गं?" वगैरे असं मी विचारलं. तर काही नाही, आईंचं तिला फक्त काही माहीत नव्हतं म्हणल्या. फक्त सायन्स मरण एवढंच माहिती होतं तिला. बाकीचं काहीच माहीत नव्हतं म्हणल्या. आणि मग सायन्स मरणाचं पुस्तक वगैरे तिनं आणलेली होती तिनं. ते दाखवली. मग ती आईंचं वगैरे मी बघितलं आणि म्हटली, "मी तिकडं गावी जाईन, त्यावेळेला परत तुम्हाला हे करेन", म्हणली, सांगेन सगळं." आणि मग म्हटलं, ठीक आहे म्हटलं, तू गावी गेलीस की आणि काही जे माहिती मिळेल ते सांग मला." मग ती ना भजनाच्या चाली 2 वार फक्त माहिती होते म्हणल्या त्यातले. एक मंगळवार आणि एक गुरुवार. 2च वार फक्त तिला माहिती होते म्हणल्या. आणि ती सांगत होती, "खरं माझ्या बहिणीचं हे झालं, चुलत बहिणीचं वगैरे झालं ते", असं सांगत होती. मला दुसरं काहीच माहीत नव्हतं आणि ओम नमः शिवाय ही एक गोष्ट माहिती होती. तर मग मी बोलले, त्या म्हणत होत्या. मी तिला बोलले, की म्हणजे काही असं चुकलं वगैरे, काहीतरी चुकले किंवा एखादे दिवस राहिलं तर काही शिक्षा वगैरे किंवा काहीतरी त्रास होतो वगैरे असं काही नाही ना गं? "नाही, नाही, मी करते ना, माझं पण चुकतंय अधेमध्ये, तर मला काही त्रास होत नाही बाबा", असं ती बोलली. ती पण लहान होती म्हणलं, तिला काय एवढं हे नव्हतं. आणि ज्यावेळेला मी तुम्हाला सांगू म्हणलं, काही आई म्हणजे तिलाच माहीत नव्हतं, तर मला काय? आणि काहीच माहीत नव्हतं म्हणलं त्यावेळेला. तर मी तुम्हाला सांगू म्हटलं, मी करायला घेतलं. हां, आणि त्यांचं गाव कागल आहे. सॉरी, सांगायचं राहिलं. कागलच्या आहेत त्या. तर त्या म्हटल्या, मी ज्यावेळेला करायला घेतलं आईंचं, तिनं भजनाच्या चाली खूप छान शिकवलेल्या होत्या. 2च वारांचं येत होतं तिला, पण ते खूप छान तिनं शिकवलेलं होतं म्हटल्या. आणि पुस्तक पण मला हे करून गेली, ठेवून गेली ती म्हटल्या. आणि मी ज्यावेळेला ते हे करायला लागले म्हटल्या, भजन करायला लागले, 3च आठवडे मी हे केलेलं म्हणल्या, म्हणजे मंगळवार आणि गुरुवार 3च आठवडे असे केले म्हटल्या भजन.
आणि 4थ्या आठवड्यात ते मला स्थळ आलेलं म्हणल्या. ही खूप लवकर प्रचिती आली म्हणलं आणि खरं जे नामस्मरण होत होतं ते जे मंदिरात जसं जसं चालायचं तसंच तिनं मला सांगितलेलं की एक 5-10 मिनिटं आधी नामस्मरण करायला सुरुवात करायची भजन म्हणायच्या आधी. तर मी 15 मिनिटं आधी बसायचे म्हटल्या वेळेच्या आधी आणि ते एक ती जायची तर तिनं त्या गोष्टी फॉलो केलेल्या होत्या म्हटल्या. त्यात मला तिने सांगितलेलं की वेळेत करायचं हां ताई. म्हणजे तिथंसुद्धा मंदिरात वेळेत आणि आपल्याबरोबर कुणी बोललं तरी बोलायचं नाही. म्हणजे जे मोडकं-तोडकं तिला गोष्टी माहिती होत्या, पण ते रूल खरंच खूप योग्य होते. ते तिनं मला सांगितलेले होते म्हटल्या त्या. म्हणजे तरी कुणी आपल्याबरोबर भजनाच्या वेळेत बोललं तर बोलायचं नाही आणि म्हणजे वेळेच्या आधी तुम्ही आता भजनाला बसणार आहे ना, तर वेळेच्या आधी 5-10 मिनिटं बसायचं, नामस्मरण करायचं आणि मग भजन चालू करायचं. तर मी 15 मिनिटं आधी नामस्मरणाला सुरुवात करायची म्हटल्या आणि हे करायचं. पण 3 आठवड्यात मला प्रचिती आली म्हटल्या. म्हणजे इतक्या वर्षाचे काहीतरी भोग असतील तर आई भेटल्या नसतील आणि आई भेटल्यानंतर लगेच भोग सरणार असतील म्हटल्या आणि 3 आठवडे झाले, 4थ्या आठवड्यात तर मला स्थळ आलेलं होतं म्हटल्या. आणि ज्यावेळेला ते स्थळ आलं, टीचर होते ते म्हटल्या आणि स्थळ आलं घरी ज्यावेळेला बघायला आले त्यावेळेला आई मला बोलली आता हे तू काय नवीन वगैरे करायला लागल्यास ह्याच्यामुळं आणि काय अडचणी-बिडचणी यायच्या बाई. आपण जरी पसंत पडलं तरी सांगायचं नाही की हे असलं काय करतेस वगैरे. तर मी म्हटलं अगं जे करतोय ते आपण सांगितलं पाहिजे. आईचं असं मत होतं की ह्या प्रकारांनी आणि काही मोडलं केलं तर काय करायचं. तर मी म्हटलं आधी पसंत तर करू देत. का तर तेच आधी होत नाही आहे म्हटलं आणि उगीच कशाला आपण जास्त लांबड लावायची. तर ज्यावेळेला ते आले आणि जास्त वेळ पण नाही त्यांनी घेतला म्हणले. अजिबात जास्त वेळ घेतला नाही. अगदी अर्ध्या रस्त्यात गेले असतील आणि तिथूनच त्यांनी सांगितलं म्हणले, की आम्हाला मुलगी पसंत आहे. आईला प्रचंड आनंद झाला. का तर मला एवढी स्थळं येऊन गेले म्हणले, खूप जास्त स्थळं येऊन गेली. तरी पण म्हणलं मला 1-2 जणांनी पसंत केलेलं होतं आणि ते पण असं, की आमचे बाबा म्हटले बिन लग्नाची राहिली तरी चालेल मुलगी. तर अशा पद्धतीनं म्हटल्या टीचर होते, खूप चांगलं घरचं वगैरे, शेती खूप चांगली. माझ्या घरात म्हणल्या म्हणजे सगळ्यांच्या वाटण्या करून 3 भावंडं आहेत. ह्या सगळ्यांच्या वाटण्या करून प्रत्येकाच्या वाट्याला 7-7 एकर जमीन येते. आणि खूप म्हणजे आईला त्यांनी वाटलंच नव्हतं एवढं चांगलं हे होईल. तर त्यांनी पसंती कळवल्यावर आईला अक्षरशः उड्या मारावं का काय असं वाटलं का तर एवढं चांगलं स्थळ आहे वगैरे. आणि मला पण खूप आनंद झाला. मी म्हटलं आई तू बोलत होतीस बघ 2-3 आठवडे झालंच मी आईंचं करायला लागले आणि तू असं नाही बोलायला पाहिजे आणि त्यांना पसंत जरी असलं तरी त्यांना सांगायचं मी हे सोडणार नाही बरं का कधी काही होऊ दे. तर तुम्हाला सांगू म्हटल्या आईनं ती माझी गोष्ट मान्य केली आणि तिनं घाबरत बाई काय माहिती तिकडं चालतंय का नाही वगैरे असं करत त्यांनी सांगितलं म्हटल्या की आईनं सांगितलं त्यांना की माझी मुलगी असं ते कलावती आईंचं करते आणि तर ती लग्नानंतर पण तिचं चालू राहावं अशी तिची इच्छा आहे. तर ते बोलले काही हरकत नाही करू दे तिला काही हरकत नाही वगैरे असं बोलले. आणि तुम्हाला खरं सांगू म्हटल्या इतका मला प्रचंड आनंद झाला. एवढे वर्ष थांबलेलो होतो म्हणल्या परत 6 महिने पण पुढं ढकललेलं होतं आमचं लग्न. म्हणजे 6 महिने काहीतरी प्रॉब्लेम होता त्यांच्यात. तर ते 6 महिन्यानंतर करायचं. साखरपुडा करून ठेवूया बोललं. पण साखरपुड्याला तुम्हाला खरं सांगू म्हटल्या लग्ना इतकी माणसं होती म्हटल्या माझ्या साखरपुड्याला. आणि म्हणजे साखरपुडा अवघ्या 2-3 महिन्यात घेतला आणि त्याच्यानंतर पुढे 3-4 महिन्यानं माझं लग्न होतं म्हटलं. तर त्या साखरपुड्याला इतकं म्हणजे मी इतकी सेवा वाढवली खरं त्या काळात, की म्हणजे मला भीती वाटायला लागलेली की आपलं एवढं आणि एवढं ते पुढं लांबणीवर आणि लग्न आहे आणि काहीतरी होईल काय, मोडेल काय, काही वाटेल ते मनात येत होतं म्हटल्या. आणि ज्यावेळेला साखरपुडा हे केला म्हटल्या, तर इतका थाटामाटात माझा साखरपुडा केलेला होता. मला कधी वाटलंसुद्धा नव्हतं म्हटलं,
की आपण म्हणतो ना, मुलींची स्वप्न त्या बोलत होत्या, राजकुमार भेटावा असं स्वप्न असतात मुलींची. पण ते पदरात काहीतरी वेगळं पडतंय. मला तसंच वाटायचं म्हटलं, की स्वप्न खूप आपण बघितलेली होती, पण एक पण आपल्याला पसंत तर कुणीच नाही केलं. कसलं पडणार आहे पदरात कुणास ठाऊक. पण म्हटल्या इतकं छान, मला खरंच खूप भारी वाटलं माझ्या ज्यावेळेला साखरपुडा झाला त्यावेळेला. आणि त्या काळात म्हटल्या फक्त मी आईंचं नामस्मरण आणि ते 2 वारांची भजनं एवढंच. पण नामस्मरण खूप जास्त वाढवलेलं होतं म्हटल्या. नामस्मरण आणि हे तुम्हाला सांगू, काय आहे कुणास ठाऊक, म्हणजे पाठीमागचा पण एक व्हिडिओ आणि आत्ता पण आता 1-2 वेगळ्या टाईपच्या आहेत, पण आणखी 2-3 व्हिडिओ असेच म्हणजे एकाच टाईपचे व्हिडिओ एकत्र येतात. असे कुठेतरी आईंचंच इच्छा आहे का? ह्या पण व्हिडिओमध्ये नामस्मरणावरच त्यांनी खूप जास्त भर. मागच्या पण व्हिडिओमध्ये तसंच. नंतर येणारे 2-3 जरा वेगळ्या टाईपचे आहेत. पण नंतरचे पण 1-2 व्हिडिओ तसेच आहेत, की नामस्मरणावर खूप जास्त भर द्यायला आणि ती ती गोष्ट खरंच खरी आहे. तर त्या ताई म्हणत होत्या, काय मी सांगत होते सॉरी. तर म्हणतात इतका छान मग साखरपुडा वगैरे अगदी सुंदर साखरपुडा तिथं झाला म्हणतात माझ्या. साखरपुड्यानंतर सुद्धा मला खूप धाकधूक होती तरीसुद्धा. म्हणजे एवढं त्यांनी खर्च केलेला होता, खूप हे केलेलं होतं तरीसुद्धा. आणि मग मी माझ्या मामाच्या जी मैत्रीण होती तिलासुद्धा साखरपुड्याला इन्व्हाइट केलं. म्हटलं तू आवर्जून ये. आणि ती आली. पण त्यावेळेला तिनं खूप सारी आईंची इन्फॉर्मेशन काढून आणलेली होती. खूप जास्त. आणि ते पहिलं पान जे होतं भजनाच्या पुस्तकातलं, ते मी कायम वाचायची म्हणलं. आणि त्या गोष्टी बऱ्याच सगळ्याच नाही मला फॉलो करायला जमल्या, पण बऱ्याच गोष्टी मी त्यातल्या फॉलो करत होते म्हणलं. ते खूप महत्त्वाचं पान आहे. त्यातल्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या, तर आपलं आयुष्य खूप जास्त सुखाचं होणार ह्यात शंका नाही, असं ताई म्हणतात. आणि ताई म्हणत होत्या साखरपुडा झाला, त्याच्यानंतर माझ्या बहिणी वगैरे ज्या साखरपुड्याला आलेल्या होत्या, तर दोघी म्हटल्या, "ताईचं एवढ्या वर्ष थांबल्यासारखं खरंच खूप चांगलं मिळालं." आणि तुम्हाला खरं सांगू, बहिणीच्या लग्नात, माझ्या पाठच्या बहिणीच्या लग्नात मला कुठेतरी जी खंत होती, मला कुठेतरी वाईट वाटत होतं, की खूप चांगलं झालं तिचं, बहिणीचं चांगलं झाल्यावर चांगलंच वाटणार. पण ते कुठेतरी आपल्या हिश्श्याचं कुठेतरी गेलं तर आपल्याला कुठेतरी हे वाटतंय. तर ती गोष्ट जी लागून राहिलेली होती ती सगळी भरून पावल्यासारखी झाली. आणि दागिने मला तुम्हाला सांगू, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दागिने मला जेवढे घातलेले होते तेवढे बहिणींना इतक्या वर्षाच्या संसारात सुद्धा मिळालेले नव्हते. तेवढे मला लग्नातच दागिने घातलेले होते म्हणल्या. आणि माझ्या घरच्यांकडून फक्त 1.5 तोळा घातलेला होता म्हणल्या, म्हणजे माझ्या आईवडिलांकडून. बाकीचे 6-7 तोळे सोनं त्यांनी स्वतःहून घातलेलं होतं. आणि माझ्या मिस्टरांनी स्वतःच्या ह्याच्यातनं 3 तोळे त्यांचं सेपरेट होतं म्हटल्या दागिने. एवढे सगळी आईंनी कृपा माझ्यावर एवढ्या अगदी महिन्यांमध्ये केलेली होती म्हटल्या. खूप जास्त काळ नाही घेतला आईंनी. पण तुम्हाला सांगू म्हणतात, गुरु देतात, त्याच्यानंतर परीक्षा घेतात, त्यातही उतरावं लागतंय. तशा परीक्षाही खूप झाल्या म्हणल्या. म्हणजे लग्न झाल्यानंतर बरेच वर्ष चांगलीच होती म्हटल्या. तसं 2.5, 3, 4 वर्ष म्हटली तरी चालतील. खूप चांगली म्हणजे खूपच चांगली होती. पण नंतरच्या काळात माझं म्हणजे लग्नच आधी जरा वेळानं झालेलं होतं आणि मग प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम यायला लागलेले होते म्हटल्या. त्यावेळेला अगदी म्हणजे घरचेच आपले जे असतात म्हणल्या सासू-सासरे वगैरे, त्यांनी इतकं काही-काही भरवायला माझ्या मिस्टरांना सुरुवात केली, की काय उपयोग, दुसरं लग्न कर, काय होतंय, आणि हिचं वय पण आता वाढायला लागलेलं आहे, काय माहिती मूल होईल का नाही हिला वगैरे. खूप जास्त हे करायला सुरुवात केली. माझ्या मिस्टरांचं पण थोडंफार वर्तन बदलायला लागलं. पण मी सगळं आईंवर सोडलेलं होतं म्हणल्या. खूप म्हणजे त्यावेळेला असं वाटायला लागलेलं, की आपलं लग्न नव्हतं ते बरं होतं.
म्हणजे झालंच नसतं तर बरं झालं असतं. उगीच आपण एवढं चांगलं राहिलो, आपण एवढं चांगलं संसार मांडला, तो एवढे दिवस सुरळीत होता आणि मूल नाही या गोष्टीसाठी सगळी म्हणजे मनापासून जोडलेली नाती सगळीजण आपल्यासोबत तोडणार असतील, तर काय अर्थ आहे ह्या जीवनाला आणि काय नात्यांना तर ह्या अर्थ आहे. कशाला पाहिजेत असली नाती असं वाटायला लागलं म्हणल्या कुठेतरी. आणि एक दिवशी तर असा विचार आला म्हणला, की आपण माहेरी जावं आणि तिथंच काहीतरी आपलं आपलं करून घ्यावं. इथं पण नको काही नको. आपलं माहेर आहे, तिथंच आपल्याला काहीतरी होऊ दे आणि तिथं काहीतरी आपण खाऊन टाकू वगैरे असं माझ्या मनात आलं म्हणल्या. आणि मी माहेरी जायचा विचार बोलून दाखवला. येताना नामस्मरण करत आले म्हणल्या. तिथून येताना मी नामस्मरण करत आले. ह्याच्यातून येताना, सासरमधून येताना. घरी आले. आई त्यांना सांगितलेलं होतं, मी 2-4 दिवस जाऊन येते, मला कसं तरी वाटतंय वगैरे. त्यांनी काय तेवढा आक्षेप घेतला नाही तिकडच्या लोकांनी. "हां, जाऊन ये जा" बोलले. आणि आले. तर आईला खूप आनंद झाला. बरेच दिवसांनी आलेले होते. खरं मनात माझ्या वेगळंच होतं. मी काय आईला बोलले नाही, असं सारखं घरी टॉर्चर करायला, दुसऱ्या लग्नासाठी फोर्स करायला लागल्यात त्यांना, असं काहीच मी बोलले नाही. मी फक्त एकच गोष्ट आईला बोलले. आईला म्हटलं, "आई अजून किती दिवस माझ्याकडून सेवा करून घेणार आहेत कुणास ठाऊक. मला वाटतच नाही," म्हटलं, "मला आता जास्त सेवा माझ्याकडून होईल." तर आई बोलली, "असं का बोलतेस गं?" म्हणलं. तर "नाही काय माणसाचं," म्हणलं, "मला म्हणजे एक वेळ असते की प्रत्येकाची." आईला ते बोलणं कुठेतरी हे झाल्यासारखं झालंय. तिला म्हणजे ते जाणवत होतं की मूल नाही वगैरे म्हणून हिला काहीतरी हे करत असतील, म्हणजे थोडंफार तरी माहितीच असते काहीतरी. तर त्या म्हटल्या, आई बोलली, "तू मनात काहीतरी वेगळं तर विचार करत नाही आहेस ना?" का तर आईला स्वभाव माझा माहिती होता. तर म्हटलं, "नाही गं, तसं काही नाही आहे," म्हटलं. तर असं काही म्हणायचं नाही की सेवा कितपत होईल माहीत नाही, हे नाही. जे एकदा धरले ना ते मरेपर्यंत करायचं. तर मी बोलले म्हणल्या, "हां, मरेपर्यंत तर करायचंच." असं बोलले म्हणल्या. आणि त्या दिवशी आईनं म्हणल्या पालक हे केलेला होता, शिजवून ते आपण करतो ना भाजी, तर काय म्हणतात त्याला, त्यांनी काहीतरी बोलले. तर ते केलेलं होतं म्हणल्या आईनं. आणि मी ना म्हणजे जेवायला बसणार होते म्हटल्या, तोपर्यंत म्हणजे बाबांना कॉल आला आणि आम्हाला आधीपासून तिघांना असं सवय होती की तिघं एकत्रच बसून. तर आई आणि मी तशीच ताटावर बसून होते. त्यांना कॉल आला एकदम आणि ते उठले म्हणून. तर गप्पा मारत बरं आम्ही हे करत होतो. आणि तर आई बोलली, "तू जेव. चालू कर." का तर अजून चालू करायचं होतं. तर नाही येऊ देत बाबा म्हणून मी बसले. आणि नंतर अचानक असं वाटायला लागलं, की नको जेवायला. तरी पण आईनं जोर जबरदस्ती मला ती भाजी आणि ते खायला लावली. म्हटली, तू तू हे केलेस म्हणून तू आलीस म्हणून आधी आईंना नैवेद्य दाखवला आणि तो तुला दिला खायला. माझ्या मुलाला तेवढं एक मूल होऊ दे." असं आई बोलली म्हणतात. आणि मला खूप रडायला यायला लागलेलं होतं, पण मी ते आवरलं म्हणल्या. जेवले आणि मी ठरवल्याप्रमाणे म्हणजे असं गोळ्या वगैरे मी घेऊन गेलेले होते म्हणल्या, की ते मी खायचं म्हणून ठरवलेलं होतं. आणि ह्याच्या गोळ्या असतात ना, मी ते खरं तर त्यांना झोपेच्या गोळ्या मागितलेल्या होत्या म्हणल्या. पण त्यांनी झोपेच्या गोळ्या तसं द्यायला म्हणजे दिलं नाहीत त्यांनी ते झोपेच्या वगैरे गोळ्या. डॉक्टरांची परवानगी लागते असं ते बोलायला लागले म्हटलं. आणि मग ज्या ह्याच्यात गोळ्या माझ्या मेडिसिन चालू होत्या दवाखान्यातल्या वगैरे, त्याच मी जास्त घेऊन आलेल्या होत्या म्हटल्या. एकदम सगळ्या खायच्या असं ठरवलेलं होतं. आणि तुम्हाला काय सांगू म्हणल्या, ते म्हणजे आईच्या तोंडातून सुद्धा ते जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट, की अ, हे आईंना प्रसाद दाखवून तुला खायला दिलेला आहे तो. तर मी तो प्रसाद खाल्लेला होता म्हणल्या. आईनी त्या गोळ्या पोटात नाही जाऊ दिल्या माझ्या. ज्यावेळेला मी असा विचार करायला लागले, त्यावेळेला आई एकदम ओरडली, ओरडली असा आवाज मला आला आणि मी घाबरून पळत आले. तर बाबा माझे पायरीवरून एकदम जोरात पडले म्हणल्या. बाबा जोरात पडले म्हणून मी घाबरले म्हणल्या. मी सगळ्या गोळ्या ज्या काढलेल्या होत्या, त्या सगळ्या तशाच ओतल्या परत आणि बाबा पडले तिथं आम्ही बघायला गेलो. बाबांचा पाय खूप सुजला आणि पाय त्यांचा फ्रॅक्चर झाला म्हणल्या.
आणि बाबा बाबा म्हणून आम्ही आमचं सगळं दोघींचं त्यांच्याकडेच लक्ष. आणि मग त्यांना दवाखान्यात नेलं, त्यांना हे करून आणलं आणि मग माझं तिथं राहणं वाढलं. तर मी म्हटलं आई पण आता थोडंसं टेन्शनमध्ये आहे, मी इथं राहते म्हटलं. तर त्यांनी काय कुणी नाही बोलले नाहीत. मग मी राहिले म्हणल्या. आणि राहिल्यानंतर मी म्हटलं म्हणजे मी गोळ्या घेणारच होते. पण ही गोष्ट अशी घडून आली आणि बाबांच्याच मग ते ह्याच्यात आम्ही दोघीजण होतो. का तर वय झालेलं आणि त्यात ते पडले, तर खूप आम्हाला टेन्शन आलेलं होतं. अशा वयात पडणं-झडणं चांगल्या गोष्टी नाहीत. आणि मला इतकं वाईट वाटायला लागलं. मी काय विचार करून आलेले होते आणि आईंना खरं तर ही गोष्ट होऊ द्यायची नव्हती. म्हणून आईंनी असं केलं असावं. ही गोष्ट कुठेतरी मनात आली आणि वाटलं आईंना जर आपल्याकडनं सेवा करून घ्यायची असेल आणि आपल्याला जगवायचं असेल, तर आपण नाही आता मरणाचा विचार करायचा. भले आपल्याला इथं राहायला लागलं तरी चालेल. भले आपल्या नवऱ्यानं लग्न केलं तरी चालेल. आपण सोबत राहून आपण शिकलेलो आहे आणि परत पहिला राहत होतो तसंच राहायचं. एवढं काय जीव घालवून घ्यायचं काय कारण आहे? हे नंतर विचार यायला लागले. त्यावेळेला नाही सुचलं म्हणलं. पण ती वेळ होती, ती वेळ आईंनी घालवली म्हणल्या, की त्यावेळी त्या गोष्टी मला काही सुचलेल्या नव्हत्या. फक्त आपण खायचं आहे हे सगळं, हे एवढंच मला सुचलेलं होतं फक्त. बाकीचं काहीच मला सुचलेलं नव्हतं म्हटलं. पण ते क्षण घालवण्यासाठी आणि नंतरचे विचार बदलण्यासाठी माझे आईनी ती गोष्ट घडवून आणली असं म्हणतात त्या. आणि मग नंतर बाबा थोड्या दिवसांनी बरे वगैरे झाले आणि मग मी सासरी गेले. सासरी गेले तरीसुद्धा मग ते प्रॉब्लेम चालूच होते. सगळेजण असं हे करत होते वगैरे. तर मी एक दिवशी बोलले, की मी सोडायला तयार आहे. मी माहेरी जाऊन राहायला तयार आहे आणि तुम्ही दुसरं लग्न करणार असाल तर करा. माझ्या मिस्टरांना ते थोडंसं हे वाटलं. ते बोलले, "सगळे म्हणतायत म्हणून काय लगेच लग्न झालं काय? आणि तुला काय सोडणार आहे का? मी काय असं दुसऱ्यांसारखा वाटलो का तुला, की लगेच सोडून तुला लग्न करेन वगैरे?" पण ते कुठेतरी मनात हे होतं, ते जाणवत होतं म्हणलं. मनातली गोष्ट कुठं म्हणजे म्हणून जरी दाखवलं लोकांनी, तरी मनातल्या गोष्टी काही-काही न बोलता सुद्धा आपल्याला समजतात म्हणल्या. तसं होतं म्हणल्या त्या गोष्टी. आणि मग मी म्हटलं, "नाही, तसं तसं असेल तर मी सांगते, काही माझी हरकत नाही आहे, मी तयार आहे." असं मी बोलले म्हटलं त्यांना. आणि मग माझे मिस्टर म्हटले, "तू तुझी उपासना, घरातली कामं ह्याच्यावर लक्ष दे, बाकी काही लक्ष देऊ नको." उपासना तर मी करतच होते म्हटले, कधीच माझ्या उपासनेत खंड पडला नाही. म्हणजे मी अगदी ज्या दिवशी खायचं गोळ्या हे ठरवलेलं होतं, त्या दिवशीसुद्धा माझी उपासना करूनच मी हे केलेलं होतं म्हटल्या. आणि मग हे झालं म्हटलं. असेच 2-4 महिने गेले तिकडून आल्यानंतर, माहेरातून आल्यानंतर 2-4 महिने गेले आणि माझ्या सासूबाईंनी म्हटल्या, म्हणजे माझ्या मिस्टरांना माहिती होतं, नाही माहिती होतं, मला पण काही माहीत नाही म्हटल्या. आता ते बोलतायत म्हटल्या, "नाही मला माहिती नव्हतं म्हणून." पण मला पण काही माहीत नाही म्हटल्या. पण स्थळ काढलं म्हटलं माझ्या सासूबाईंनी. माझ्या नवऱ्याला स्थळ काढलं. आणि ती लोकं म्हणजे एक सिच्युएशन अशी होती, की मला बघायला आलेल्या व्यक्तीला म्हणजे आईनं बहिणीसाठी हे केलं. आणि दुसरी ही सिच्युएशन अशी म्हटल्या, की माझ्या नवऱ्याला दाखवायला माझ्या सासूनं दुसऱ्यांना घेऊन आलं. ह्या दोन्ही गोष्टी ना इतक्या त्रासदायक. आणि ते मला इतकं त्रासदायक, ती लोकं ज्यावेळेला आली म्हणजे फक्त ते हे मुलगा नाही, सॉरी, तिचे वडील आणि ते तेवढे आलेले होते, चुलते आणि वडील, हे दोघंजणच आलेले होते. पण मला ती गोष्ट इतकी त्रासदायक आणि मी तिथंच होते. त्या लोकांना सुद्धा थोडीसुद्धा काही हे वाटले नाही त्या गोष्टीचं, की ह्यांची सून आहे आणि ते एका बायकोवर दुसरी बायको म्हणजे आपली मुलगी द्यायला तयार होते ती लोकं.
ही मला इतकी गोष्ट आणि माझ्या सासूबाई इतक्या निडर आणि इतक्या म्हणजे अ, अ, त्यांनी तो शब्द वापरला. खरंच म्हणजे एखाद्याचा आतून खूप जळत असेल तर ते बोलणारं माणूस बोलतंय, रागाच्या भरात बोलून जाते. तर त्या म्हटल्या त्यांना जरासुद्धा काही त्या गोष्टीचं वाटलं नाही. तर डायरेक्ट तोंडावर मी किचनमध्येच होते आणि माझ्या तोंडावर आता काय करणार आमच्या मुलाला एखादं मूलबाळ नको का? आम्ही असं जर विचार करत राहिलो तर मग काय करायचं? आणि माझा मुलगा काय असाच राहू दे का? आणि लोकं काय म्हणायला लागल्यात माझ्या मुलाला वगैरे आणि त्याला काही वारस वगैरे नको मागं-पुढं, असं बोलायला लागल्या म्हणल्या आणि मी तिथंच होते आणि ते पण म्हणजे त्या मुलीचे वडील पण इतके निडर की ते डायरेक्ट तोंडावर तिथं बोलत होते. "नाही, नाही, आम्हाला काही हरकत नाही आहे. लग्न वगैरे झालेलं असलं तरी आम्हाला काही हरकत नाही आहे. माझी मुलगी अगदी चांगल्या रीतीनं घरात राहील तुमच्या. मग ती काही कुणाला वेडं-वाकडं बोलणार नाही. बहीण मानून तिला राहील." असं बोलत होते. आत मी इतकी रडायला लागले. आईंना म्हणजे इतकं मी आईंना हे केलं म्हणलं, की "आई का एवढी परीक्षा घेताय माझी? निदान मला त्या दिवशी गोळ्या तरी खाऊ द्यायच्या होत्या तुम्ही. तुम्ही त्यातनं पण मला कशाला बाहेर काढलं? कशाला वाचवलं त्या दिवशी तुम्ही? सगळेजणच सुटले असते. आई-वडील पण सुटले असते." पहिलं असं झालं, की बहिणीच्या लग्नात मी अशी उभारले, ज्या व्यक्तीबरोबर लग्न करायचं होतं तिथं मी उभारले साईडला आणि आता नवऱ्याचं लग्न होतंय मी साईडला उभारू का? काय वाटेल ते मनात यायला लागलं म्हटलं आणि डायरेक्ट ते बोलले तुम्ही कधी या बघायला वगैरे ते असं बोलले. रात्री ज्यावेळेला माझे मिस्टर आले, माझ्या पुढं हा विषय सगळ्यांच्या समोर जेवताना माझ्या सासूबाईंनी काढला. ती लोकं आलेली होती आणि त्यांनी बघायला बोललेत. ते असं आणि जेवायला लागलोय आम्ही. ताटावर माझ्या डोळ्यातले असं पाणी टप-टप पडत होते म्हणलं ताटात. मानच वर केली नव्हती आणि अगदी पाणी त्या ताटात पडत होतं म्हणलं माझ्या. तर माझे मिस्टर बोलले, "काय आई, थोडंसं तरी माणसांचं भान ठेवायचं, हे करायचं." अरे आता तिला काही लपवून करायचं आहे का? तिला घराच्या बाहेर काढणार आहे का? ती राहू देच की. तिला कुठं काय तिला जा म्हटलंय का आम्ही? ती पण राहू दे." असं ज्यावेळेला सासूबाई बोलायला लागल्या म्हणल्या, मला ते घास म्हणजे असं वाटायला लागलं, की ते घास नाही आहे, विष मला त्यांनी खायला दिलंय. जेवण नाही दिलेलं, ते विष दिले असं वाटायला लागलं म्हणल्या. तसंच मी काही न बोलता ते गेलं म्हणल्या आणि आत आले. इतकी रडले म्हणल्या, इतकी रडले आणि असं वाटलं, की आत्ताच काहीतरी फास वगैरे लावून घ्यावा आपण. पण म्हटलं त्या दिवशी जर आईंनी वाचवलंय, तर आपल्याला वाचवले तर ह्याच्यात काहीतरी तर हे असणार. मी ज्यावेळेला माझे मिस्टर आले रूममध्ये त्यावेळेला मी बोलले, मला निकाल लावायचा आहे म्हटलं, हे नातं संपवायचं आहे. तुम्ही राहू शकता इथं, मी नाही राहू शकणार. मला तसं नाही जमणार. मी काय तेवढे हे नाही आहे. मला ते सहन पण होणार नाही आणि मला सहन करायचं पण नाही आहे. तुम्ही लग्न करू शकताय. मला मोकळी करा आणि तुमचं तुम्ही करा. काहीही करा तुम्ही. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. का तर मी जेवढे प्रयत्न माझ्याकडनं करता येत होते ते माझ्या शरीराच्या पुढं माझं काही चालत नाही आता आणि काय व्हायचं ते होऊ दे म्हटलं. त्या बोलल्या म्हणल्या, "काय व्हायचं ते होऊ दे आणि तुम्ही हे करा. आपलं जे काय असेल ते नात्याचं शेवट होऊ दे. तुम्ही लग्न करा." ते लोकं पण तयार आहेत, तर मला काही प्रॉब्लेम नाही. असं मी रडत-रडत बोलले म्हणल्या. बॅग भरली माझी ते बोलत-बोलतच. माझे मिस्टर गप्पच बसलेले होते. तर ते बोलले, "तू उगीच काहीतरी असा लगेच डिसिजन घेऊ नको." "नाही, नाही, तुमच्या आईने एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांना जर त्यांच्या दृष्टीने ते बरोबर पण असेल, मला काही हरकत नाही. आणि नव्हतंच मूल-बाळ होणं नशिबात, तर लग्न झाले हीच गोष्ट खूप मोठी झाली, चुकीचीच झाली ती गोष्ट. पण ते असतील माझे कर्मभोग." असं मी बोलले. बॅग भरली म्हणल्या. फक्त मला आता रात्र झालेली होती म्हटलं. "फक्त मला आत्ता गाडीला बसवा. तुम्ही कधी कागद वगैरे पाठवून द्याल, मी सह्या करून पाठवून देईन."
ह्याने बोलले रात्र आहे आत्ता, आता गप्प बस, उद्या तुला सोडतो असं बोलले म्हणल्या. आणि तरी मी चाललेले होते तर त्यांनी रागानं अडवून वगैरे मला थांबवलं. ती रात्र पूर्ण रडण्यात आणि पूर्ण नामस्मरणात गेली. म्हणजे नामस्मरण म्हणजे त्याला नामस्मरण म्हणताच येणार नाही म्हटलं. त्या नामस्मरणात काही लक्ष नव्हतं, पण ते करत होते म्हटल्या तोंडानं आणि मी रडत होते म्हटल्या. थोड्या वेळानं माझे मिस्टर पण झोपी गेले म्हटल्या. पण मी रात्रभर जागी होते म्हटल्या आणि त्यावेळेला कळलं की खरंच अरे कुणी कुणाचं नाही आहे. आणि आई-वडिलांना पण आपण होतो तोपर्यंत ओझं वाटत होतो आपण. आणि आईला पण वाटायचं की कधी एकदा हिचं लग्न होईल वगैरे, हे ओझं होतं त्यांच्यावर पण. आणि आत्ता ही सिच्युएशन आहे की म्हणजे ह्या घरात पण आपण परकेच आहे. आणि म्हणजे माझ्यावर एवढी वाईट वेळ आहे. जर तीच वेळ आपल्या नवऱ्यावर असती तर आपण साथ सोडली असती का त्याची? नसती सोडली. पण ते लगेच सोडायला तयार आहेत किंवा हे करायला तयार आहेत. ते लगेच झोपलेसुद्धा. आपण आपल्या नवऱ्याचा कुणी अपमान केला असता आणि तो जर त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं तर आपण झोपलो असतो का? तर आपल्याला कुणीच नाही आहे असं वाटायला लागलं. खूप खूप रडले म्हणतात मी त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळ कधी होते, कधी एकदा घराच्या बाहेर पडते, असं मला झालेलं होतं म्हटलं. आणि तसं सकाळी 8-9 वाजता मी उठलं. हे सगळेजण हे झाल्यावर मी उठले म्हटलं आणि मी माहेरी जाणार आहे. तर काय असतील ती कागद पाठवून मला नाही राहता येणार आई असं दुसरं लग्न दुसऱ्या मुलीसोबत नाही मी ॲडजस्ट करू शकत. आणि माझ्यात फॉल्ट आहे तर असू दे, मला ते मान्य आहे, मी हे द्यायला तयार आहे. तर तुम्ही कागद वगैरे पाठवून द्या नंतर कधी तुमचं हे असेल तर. आमच्या सासूबाई एक शब्दानं थांब पण बोलले नाहीत, काहीच बोलले नाहीत. बघ बाई तुझा निर्णय आहे, तुझं तू काय करायचं ते कर, असं बोलल्या. आणि माझे मिस्टर तेवढ्यात आले आणि म्हटले कुठं जायचं नाही, इथं गप्प राहा. आणि ते लग्नाचं हे ते नंतर बघायचं आहे, अजून काही बघितलेलं नाही आहे. मी म्हटलं ते नंतर बघा, आत्ता बघा, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर तुम्ही त्या गोष्टीसाठी मला बांधून पण ठेवू नका. हे इथंपर्यंत आमची भांडणं चाललेली होती म्हटल्या. सासूबाई माझ्या म्हटल्या, एक पिढा जर आपल्यापासून जात असेल तर तू जाऊ दे तिला. ती पिढा गळ्यातच तुला का बांधून घ्यायची आहे रे? असं ज्यावेळेला सासूबाई बोलायला लागल्या म्हटल्या, तर त्यावेळेला माझा बांध तुटला. आणि मी म्हटलं तुमची मुलगी जर असती ह्या ठिकाणी आणि तिचं जर असं असतं तर तुम्हाला वाटलं असतं का तिचा प्रपंच असा उधळून लावावा किंवा तिच्या नवऱ्यानं तिला सोडून द्यावं, वाटलं असतं का तुम्हाला? आणि जर खरंच असतं ना असं, तर माझ्यासाठी एखादं मूलसुद्धा दत्तक घ्यायची तयारी असती तुमची. एवढ्या वर्ष माझ्यासोबत राहिलं आहे तुम्ही, तर माझ्यासाठी एखादं मूल दत्तक घ्यायची सुद्धा तुमची तयारी असती. तर सासूबाई इतक्या जोरजोरात ओरडायला लागल्या म्हटल्या त्याच्यासाठी, त्या गोष्टीसाठी, की मूल दत्तक घ्यायचं का आम्ही, हे करायचं का आम्ही, तू काय एवढी महाराणी लागून गेलीस का, तुझ्यासारख्या 56 मिळतील माझ्या मुलाला, आणि मग काय तुला मूल होत नाही, तू अंझोटी आहेस म्हणून माझ्या मुलाला हे घ्यायचं का, मूल घ्यायचं का आम्ही. ह्या गोष्टी झाल्या म्हणतात. खूप त्रास झाला. चाललेली मी, माझ्या मिस्टरांनी बॅग वगैरे ओढून आत नेली आणि मला बोलले, "तू म्हणजे माझ्या डोक्याला मनस्ताप देऊ नकोस. तू तिचं बोलणं लक्षात घेऊ नकोस आणि कुठं जायचं नाही आहे वगैरे." आणि असं बोलत रागातच ते एकदम जोरात बोलले, "होय, मूल दत्तक घ्यायचं आहे." असं बोलले. आणि मी एकदम स्तब्ध झाले म्हणल्या. त्या भांडणात हे झालं. आणि सासूबाई इतक्या पेटल्या म्हणल्या त्या शब्दावरनं, "हां, दत्तक घ्या आणि काय करा, रस्त्यावरची कुणाच्या आणा ओढून आणि कोण नसलेली बघून रस्त्यावरची बसतात ना ते भीक मागायला, ते पण घेऊन या." असं त्या बोलायला लागल्या. आणि तर माझे मिस्टर म्हटले, "तू जरा शांत हो बाई." आणि त्यांनी मला सांगितलं की आपले प्रयत्न थकले तर मूल दत्तक घ्यायचं, लग्न मी दुसरं करणार नाही. हे ज्यावेळेला त्यांनी बोलले म्हणल्या, असं वाटलं कुठंतरी आईंनी ह्यांना बोलायला लावलं आहे काय. आणि मी खूप रडले म्हणल्या. त्यांनी समजवलं मला की असं काही नाही होणार, कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाही आहे आणि तू तसं काही मनात आणू नकोस, तुझी उपासना चालू ठेव. पण प्रत्येक वेळेला त्यांनी हा शब्द मात्र माझ्यासाठी वापरला की तुझी उपासना चालू ठेव. आणि मला ती गोष्ट कुठंतरी मनाला हायशी वाटले की म्हणजे हां,
निदान माझ्यासाठी एवढं तरी काहीतरी करू शकते, माझा नवरा करू शकतोय. आणि मग म्हणतात ती गोष्ट काय बोलण्यावर त्यांनी सोडून दिली नाही. खरंच आम्ही हे केलं म्हणतात 2-3 वर्ष आम्ही ट्राय करत होतो दत्तक मुलासाठी सुद्धा आणि प्रयत्न चालू होते मुलासाठी, पण ते काही सक्सेस झाले नाहीत म्हणतात. पण आई कुठंतरी ते कर्मभोग असतील, पण आईंच्या कृपेनं खूप छान मुलगी आम्हाला दत्तक मिळाली म्हणतात आणि आम्ही ॲडॉप्ट केलं बाळ आणि खूप चांगल्या रीतीनं माझ्या मिस्टरांनी तिला हे केलं म्हणतात, आपलं नाव दिलं. मला इतका आनंद झाला म्हणला, इतका प्रचंड आनंद झाला म्हणला. आईंनी कुठेतरी माझ्यावर खूप मोठी कृपा केली असं झालं म्हणल्या. आणि बऱ्याच जणांची तोंडं वाकडी होती, हे होती, पण मला यात आनंद होता की आई म्हणून घेण्याचं सुख मला मिळालेलं आहे आणि माझा नवरा सोबत आहे, तर मला बाकीच्या गोष्टींचं काही एवढं घेणं देणं म्हणजे लक्षात घ्यायचं गोष्टी काय कारण नाही आहे, हे मी ठरवलेलं म्हटल्या मनाशी. आणि त्या पद्धतीनं मग माझी मुलगी वाढायला लागली म्हटल्या. तुम्हाला काय सांगू म्हणल्या, मुलगी माझी 2-2.5 वर्षाची झाली का, तर आम्हाला खूप म्हणजे जास्त हे होतं, त्यामुळं आम्हाला वर्षाचंच मूल असं भेटलेलं होतं म्हणल्या. तर खूप त्याला पण थांबावं लागलेलं होतं आणि त्यावेळी दत्तक घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती म्हणल्या. पण ते झालं म्हणल्या 2-3 वर्षात हे होऊन ते झालं म्हणल्या. आणि वयांचा ते पण हे बघतात, तर ते बोलले म्हणजे खूप जन्मजात तर नाही आम्ही देऊ शकत, तर 8-9 महिन्याचं असं बाळ आम्हाला मिळालेलं होतं म्हणल्या. आणि मग 2-2.5 वर्षाची झाली माझी मुलगी. खूप चांगलं सेवा तिच्याकडून सुद्धा मी करून घेत होते म्हणल्या. खूप खूप चांगल्या रीतीनं आमच्या घरात रुजली. माझे मिस्टर स्वतःच्या मुलासारखंच तिला प्रेम करायचे आणि ती लोकं यायची म्हणल्या बघायला वगैरे. आणि तुम्हाला काय सांगू म्हणल्या, 2.5 वर्षानंतर आईंनी इतकी मोठी कृपा केली की मी प्रेग्नेंट राहिले म्हणल्या. अचानक. आणि त्यावेळेला तर असं काहीच नव्हतं म्हणल्या. आपल्या सेवेची पूर्तता झाली का नाही, ताई म्हणत होत्या, आपल्या सेवेची पूर्तता झाली ना तर तुम्हाला कुठल्या औषधांची नाही गरज लागत म्हणल्या. त्यावेळेला कुठलीही औषधं नव्हती, काही नव्हतं, काहीही नव्हतं म्हणल्या. अचानक मी प्रेग्नेंट राहिले म्हणल्या. आणि त्यावेळेला असा शॉक बसलेला म्हणला सगळ्यांना आणि मला स्वतःला इतका म्हणजे हे झालेलं, मोठा शॉक बसलेला म्हणला. मलाच काही सुचत नव्हतं. अरे हे असं हे झाले. ते आनंदाश्रू होते का धक्का लागून येणारे अश्रू काही सांगता येत नाही म्हटलं. पण मी इतकी रडत होते. आणि तर सगळेजण म्हणायला लागले, मुलीचा पायगुण खूप चांगला आहे, मुलीचा पायगुण खूप चांगला आहे. नंतर बोलायला लागले म्हणल्या. आणि तोपर्यंत बऱ्याच जणांनी मुलीला माझ्या असं टार्गेट केल्यासारखं केलेलं होतं म्हणल्या. आम्ही दोघं सोडलं तर बाकी सगळ्यांनी. आणि मग म्हणल्या प्रेग्नेंट राहिले. आईंच्या कृपेनं म्हणल्या मुलगा झाला मला. खूप खूप सगळं चांगल्या रीतीनं हे झालं. अजूनही थोडंफार असं आहे म्हणतात की आम्ही दोघं जर नसेन तर त्यावेळेला माझ्या मुलीमध्ये थोडंसं हे करतात. पण मी त्या गोष्टींकडे हे करत नाही. आम्ही दोघं कायम सोबत असतोय म्हणल्या तिच्या. आणि मुलगी माझी खूप खूप म्हणजे इतकी गुणी आहे म्हणल्या. सगळ्या दृष्टीनं ती आईंच्या मार्गात आलेली आहे. मुलगा पण आईंच्या मार्गात वाढायला लागलेला आहे. खूप सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या म्हणल्या. मुलं दोघंही चांगलं शिकायला लागलेले आहेत. पण आईने सगळ्या गोष्टीतून बाहेर काढलं म्हणल्या. पण त्या परीक्षांचे काळ जे असतात ना, त्या काळात आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे, सेवा नाही सुटली पाहिजे असं म्हणत होत्या त्या. खूप जास्त म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये एक वेळेला येतोय किंवा खूप जास्त त्रासात येतोय की एक वाटतंय आपण जन्म नाही ठेवावा, जगलं नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट वाटते सेवाच नाही केली पाहिजे. तर ही गोष्ट कधी होऊ देऊ नका. सेवा कधीही सोडू नका. सेवा केली तर मेवा मिळणार, ही गोष्ट सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. आईंची कृपा होणार म्हणजे होणार सगळ्यांवर, असं त्या म्हणत होत्या. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.